सर्व स्तुती अल्लाहसाठी आहे, जो सर्व जगाचं पालन करता आहे. आणि दुरूद व सलाम असो सर्व पैगंबराचे सरदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, पहिल्या भागात आपण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या तौहीद, एकेश्वरवाद आणि इमानाच्या पायावर आधारित संदेशाबद्दल चर्चा केली होती. आज भाग दुसऱ्यात आपण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा तो महान संदेश समजून घेणार आहोत, जो कृती, सदाचार आणि समाज सुधारणा यांच्याशी संबंधित आहे. चांगल्या आचाराचा संदेश. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फरमावले, मला उत्तम नैतिकता पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश असा आहे की सत्य बोला, अमानतदारी स्वीकारा, वचन पूर्ण करा, खोटेपणा, फसवणूक आणि जुलूमपासून दूर राहा. आज जर मुसलमान सत्य आणि अमानतदारी अंगीकारतील तर समाज आपोआप सुधारेल. दया, प्रेम आणि क्षमाशीलता. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे रहमतुल्लाही आलमीन, पूर्ण जगासाठी दया आहे. आपण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शत्रूंनाही माफ केले. ताईफमध्ये दगड मारले गेले तरी बददुआ केली नाही. हा संदेश आपल्याला शिकवतो की राग आवरणे ही ताकद आहे, माफ करणे ही कमजोरी नाही, मने तोडण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आज उम्मताला द्वेष नव्हे तर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची रहमत हवी आहे. मानवी हक्काचा महान संदेश. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले, मुसलमान तो आहे ज्याच्या जिभेपासून आणि हातापासून दुसरा मुसलमान सुरक्षित राहतो. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश. आई वडिलांचे हक्क अदा करा, शेजाऱ्याला त्रास देऊ नका, पत्नी, मुले आणि दुर्बलावर जुलूम करू नका, अनाथ, गरीब आणि गरजूंची काळजी घ्या. फक्त नमाज आणि रोजे पुरेसे नाहीत. जोपर्यंत लोकांचे हक्क अदा केले जात नाहीत, न्याय आणि समता. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी असा न्यायाचा आदर्श ठेवला की श्रीमंत आणि गरीब समान, आपला आणि परका यात भेद नाही. आपले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, जर फातिमा बिन अब्दुल्लाही बिन चोरी करेल तर मी त्यांचे हात कापेल. हा संदेश आहे की न्याय सर्वांसाठी समान असावा. शिफारस, चाल, लाच आणि अन्याय हराम आहे. उत्तमच्या एकतेचा संदेश. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश जोडण्याचा आहे, तोडण्याचा नाही. फूट आणि गटबाजीपासून दूर राहा. कुराण आणि सुन्नत घट्ट पकडा. एकमेकांसाठी सोपेपणा निर्माण करा. सारांश संदेश. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश फक्त बोलण्यापुरता नाही तर ईमान, कृती, ज्ञान, सदाचार, इबादत, समाज सुधारत. जर आपण खरोखरीच नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर प्रेम करत असू तर त्यांची सुन्नत आपल्या जीवनात अंमलात आणली पाहिजे.